म्हणतात ना, उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये. तुम्ही उतले बी मातले बी, वसा बी फेकून दिला सुरगळी करून. त्यामुळे आज नाही नाही म्हणताना अपशकुन हा झालाच. कसं आहे, तुम्ही ह्याच्यावर असं उत्तर द्याल, अरे एखादी सीट पडली म्हणून काय होत आहे, सत्ता तर आमचीच आहे ना, आणि ह्याच्या पुढे सत्ता आमचीच राहील. कारण तुमची वल्गना काय होती की आम्ही जरी तिथे कुत्री मांजरं जरी उभी केली तरी ती निवडून येतील, ही तुमची होती वल्गना. अरे तुम्ही लोकांना इतकं पण गृहीत धरू नका रे, इतकं पण तुम्ही लोकांना गृहीत धरू नका. 36 वर्षात जिथे कुठल्याही पक्षाचा शिरकाव झाला नव्हता, तिथे प्रशांत किशोर सारखा माणूस निवडून येतो. हे कशाचं द्योतक आहे? हे मस्तीचं द्योतक आहे, हे गर्वाचं द्योतक आहे. हे कसं झालंय, आम्ही म्हणजेच शहाणे, बाकी सगळे येडे, त्याची ही परिणिती आज झालेली आहे. अपशकुन झाला ना, कसं असते, इमारतीचा एखादा दगड जरी घसरला ना तरी इमारत पडण्याची प्रक्रिया सुरू होते. हे तुमच्या लक्षात कसं येत नाही, आणि मला वाटत नाही की ते तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्हाला इतका ग झालाय, इतका ग झालाय की जरी आकाश पाताळ एक झालं तरी आमची पार्टी हरू शकत नाही, ह्याचा तुम्हाला माज आलाय. असं असते ना, हे कालचक्र आहे, हे निसर्गाचं कालचक्र आहे. दिवसही येतो, रात्रही येते. तुम्ही म्हणाल दिवसच आहे, तर ते तसं नाही होत. बाकी काय नाही, ही झालेली सुरुवात थांबेल की नाही ही शंका आहे. बरं, हे सगळं कशामुळे झालं ह्याच्यावर तर तुम्ही विचार कधीच करणार नाही, कारण ते तुम्हाला कोणी शिकवलंच नाही. कसं असते, मुठीतली वाळू ना कणाकणाने निसटते आणि एक दिवस पुरी मूठ खाली होते. आता ठरवायचं, तुमचं तुम्हीच ठरवायचं, सगळंच गमवायचं का आहे ते सावरायचं. नमस्कार.